अगं अगं राहू दे राहू दे. संस्कार. आणि माझे मिस्टर इथंच आहेत कारखान्यावर कामाला, जॉबला. आणि आत आहे ना ती माझी सून, म्हणजे खरं तर माझ्या भाच्याचीच बायको आहे. कसं ते लहानपणापासून आमच्याकडेच राहतात ना, म्हणजे मुलगाच म्हणा की. अच्छा, काय करतो तो? ते वय ते आर्मीत असतात बघा. आताच गेल्या आठवड्यात त्यांचं पोस्टिंग झालंय तिकडं बॉर्डरवर. अरे वा, तुमच्या सुनेचं नाव काय म्हणाला तुम्ही? शीतल. शीतल तिचं नाव. फार कौतुक वाटतं हा मला तिचं. फौजी नवऱ्याची निवड केली म्हणजे मानलं पाहिजे तिला. फौजी नवऱ्यासोबत संसार करणं वाटतं सोपं, पण हे निभावणं फार अवघड गोष्ट आहे. अहो माझी सून लय गुणाची आहे बघा. एवढे अजिंक्य तिकडं पोस्टिंगला गेले पण तरी ठाम राहिली, अजिबात रडली नाही. वा वा, उत्तम. भैया साहेब, तुमच्या गावाने अगदी योग्य बाईंना अध्यक्ष म्हणून निवडलंय बघा. विशेष नाही ना. अगं बाई, मला बोलवायचं ना, मी आली असती की. मॅडम घ्या. धन्यवाद. थँक्यू. घरात कोणी शाळेत जातं का? अहो नाही, हे माझंच आहे. मी कॉलेजला आहे. मग आज गेली नाहीस? अहो नाही, जाणारच होती ती, पण म्हणलं तुमची भेट होईल ना म्हणून. नाही नाही, तू जा ग कॉलेजला. हवं तर मला नंतर येऊन भेट, पण कॉलेज बुडवू नकोस. शिक्षण महत्वाचं. हा, मी पण कायम तीच सांगत असते बघा तिला. जा बाळा जा. मामी, अगं त्यात काय विचारायचंय, जा तू जा, आम्ही हाय की घरी. बर, बाकी चहा मस्त केलास हा. थँक्यू. येते येते. बरं अध्यक्ष, आम्ही येतो जरा गावात जाऊन. मॅडम चला गावात फेरफटका मारून येऊ. आम्ही आधी गावात जाऊन येतो, मग बोलूया आपण. काय म्हणताय मामी? मॅडम काय? मॅडम बा हे बघा काय म्हणतात. अहो मी काय म्हणते, जेवायलाच या की. अहो नको नको, त्याची काही गरज नाही. हाय का? असं कसं? अहो तुम्ही पहिल्यांदा आमच्या गावात आला, न जेवता जाणार? हे काय आम्हाला आवडणार नाही बरं का. जेवलंच पाहिजे तुम्ही. तुमचा एवढा आग्रह आहे तर ठीक आहे, येईन मी. हा बरं मामी, आम्ही येतो गावात न जाऊन, तो तुम्ही उरकून घ्या. हा होय, चला येऊ मी. बर बर, या दुपारी, वाट बघते मी. देर यू आर मामी, तयारीला लागा. आलंच. चला मॅडम आपण जाऊ. हो. चला. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, कोमल ने ही लूट लिया घर यार का. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, कोमल. ए रावल्या, रावल्या, का रे उदास बसलायस? काशी वागलीस कोमल का? रावल्या, रावल्या, रावल्या. कोमल, बोलवलंस मला तू कोमल? कोमल, कोमल,
तू आहेस शीतल. काय ग? काय म्हणून मला विचार आणि हे काय र? तुझं अजून तेरं नामच आहे का? तुला नाही कळायचं किती तकलीफ होते इथं. छोड़ दो मुझे मेरे हाल पर, जिंदा हूँ यही काफी है. हे गप्प बस तू का दिन दोन. काय तर उगाच बडबडत बसलाय. अगं शीतल, कोमलने इतकं घर केलं माझ्या इथं दर्द होतोय आता. दर्द म्हणे बायकोच सोडून गेले का करतोयस तू तर. हा मग तुला नाही कळायचं शीतल. तुझं ब्रेकअप झालं असतं तर समजलं असतं. अय ब्रेकअपच्या रावल्या, मला एक सांग, ब्रेकअप व्हायला तुझं जुळलंच कधी होतं र? ते मी माझ्या मनातल्या मनात जुळवलं होतं. होय ना, मग आता मनातल्या मनातच विसरून जा. काय हा, असं कसं विसरून जा? हा हा हा, असं कसं विसरून जा? हा, तू आता असंच बोलणार ग. तुमचं ती प्रेम आणि आमचं ती. अय रावल्या, गप्पच तू का आता. नाहीतर नाहीतर काय करशील? नाहीतर हा, नाहीतर पोरगीत शोधून देणार नाही तुझ्यासाठी. छोड़ दो मुझे मेरे हाल पर. अय रावल्या, खरंच पोरगी शोधून देणार नाही हं तुझ्यासाठी. मग राहा असाच. राहून दे, नको शोधूस मला कुठली पोरगी. आणि तसं पण मला कोमल शिवाय कोणीच आवडणार नाही. अजिबात आवडणार नाही कुठलीच पोरगी. तू असं नाही ऐकणार. थांब, यांनाच सांगते. यांना सांग नाहीतर त्यांना सांग, आता काय उपयोग नाही. सपलंय सगळं शीतल. बंजर है सब बंजर है. बंजर शीतल, तुला सांगतो मी कोमलवर खरं शीतल. शीतल पण निघून गेली. कुणीच नाही माझं ऐकायला. कुणीतरी ऐका, माझी व्यथा ऐकून घ्यायला कुणीतरी ऐका. माझ्या काळजाचं तुकडं जोडायला, माझी अवस्था समजून घ्यायला कुणीतरी ऐका.